नमस्कार अमरावती. आगामी मनपा निवडणुकीत शहरातील ज्वलंत प्रश्न घेऊन व्यवस्था परिवर्तन संयुक्त कृती समितीच्या वतीने आता मनपा निवडणुकीकरिता तिसरी आघाडी तयार केली आहे. पुरोगामी पक्षांच्या तिसऱ्या आघाडीच्या वतीने 22 प्रभागात सर्व जागेवर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करणार आहे. अमरावती शहरात वाढती गुन्हेगारी, मादक द्रव्यांचे व्यसन, वृद्ध नागरिकांचे प्रश्न, वाहतूक समस्या, रखडलेले प्रकल्प, बेरोजगारी, हॉकर्स झोनचा प्रश्न, नादुरुस्त रेल्वे पूल इत्यादी प्रश्न घेऊन तिसरी आघाडी आता मनपा निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. सर्व 22 प्रभागात उमेदवार उभे करणार अशी भूमिका आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. पत्रकार परिषदेला जय विदर्भ पार्टी पश्चिम अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर PR राजपूत, केंद्रीय उपाध्यक्ष रंजना मामर्डे, पुरुषोत्तम बागडी, बाळासाहेब कोराटे, महेश देशमुख, किरण गुडदे, मोहम्मद अफसर आदी उपस्थित होते. डॉक्टर PR राजपूत, व्यवस्था परिवर्तन संयुक्त कृती समिती याचा अध्यक्ष. काही दिवसांपूर्वीच अमरावती शहरातल्या पुरोगामी विचारवंतांनी एकत्र येऊन या अमरावती शहराचा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल यासाठी सखोल विचारविमर्श केला आणि त्या माध्यमातून एक चित्र स्पष्ट झालं की आमच्या अमरावती शहरामध्ये बऱ्याचशा ज्या व्यवस्था आहेत, राजकीय, प्रशासकीय, सुरक्षा यंत्रणा, या सर्वांमध्ये कुठेतरी एक अवनती आलेली आहे आणि म्हणून सामान्य जीवन जे आहे ते वेठीस धरल्या जात आहे. कुठेतरी पुलाचं बांधकाम रखडलेलं आहे, कुठेतरी रेल्वे स्टेशन दुसरीकडे स्थलांतरण करण्याचा घाट घातलेला आहे, कुठेतरी ज्या पुरातन वास्तू आहेत त्या विक्रीचा घाट घातलेला आहे. याच्यामागे नेमकं कोण आहे? सामान्य माणसाला याची कुठलीही कल्पना नाही. आज रहदारीचा प्रश्न असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल, बेरोजगारीचे प्रश्न असेल, औद्योगिकरणाचा प्रश्न असेल, येथील एकंदरीत बेरोजगारीचा प्रश्न असेल. आपल्याला माहिती आहे की बेरोजगार जर झाला कुठलाही युवक तर तो मग एक दिवस फ्रस्ट्रेशनमध्ये येऊन आत्महत्येच्या मार्गावर सुद्धा जाऊ शकतो, ज्या आमच्या शेतकरी बांधवांनी केलेल्या आहेत. आणि म्हणून अशा ह्या सगळ्या परिस्थितीमधनं आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर सगळ्यांनी येत्या मनपा निवडणुकीमध्ये समविचारी पक्षांनी, समविचारी संघटनांनी एकत्र यावं आणि त्याच्या माध्यमातून इथे ही निवडणूक लढवावी, जेणेकरून ह्या सभागृहामध्ये जे काही विचारवंत येतील, जे काही पुरोगामित्व घेऊन विचार मांडतील, तर त्याच्या माध्यमातून निश्चितच अमरावती शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद किती सीटा लढवणार आहे? आज आम्ही आत्तापर्यंत 87 सीट्स आहेत. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी आमचे उमेदवार देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि निश्चितपणे आम्हाला वाटतं की येत्या 30 तारखेच्या अगोदर आमच्या सगळ्यांच्या जे काही सहकारी पक्ष आहेत, याच्यामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती असेल, जय विदर्भ पार्टी असेल, आम आदमी पार्टी असेल, आमच्या इथे राष्ट्रीय अल्पसंख्याक संघ असेल, आमचे ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक असेल, आमचे किरण गुडदे सर आहेत यांचे पक्ष असतील, तर आम्ही सगळ्यांनी मिळून प्रत्येक ठिकाणी एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि येत्या काही दिवसातच हे चित्र स्पष्ट होईल.